भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आमदार जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आलेली आहे। आज प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मुंबई येथे घोषणा केली आणि आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सातारा जिल्ह्यातील या निवडणुका या भाजपा स्वबळावरच्या ताकदीवर जास्तीत जास्त मतानं खरं तर निवडून कशा सीट्स येतील त्या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। आणि या संदर्भातच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये जे संख्याबळ आहे भाजपचं ते आत्ता फक्त 7 आहे आणि हे जिल्हा परिषदेचं संख्याबळ वाढवण्यासाठी किंबहुना सत्ता हस्तगत करण्यासाठी यासाठी आक्रमक चेहरा म्हणून या ठिकाणी आमदार जयकुमार गोरे यांना जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे। याचबरोबर जे पूर्वीचे अध्यक्ष होते विक्रम पावसकर यांना प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। म्हणजे आगामी काळात सातारा जिल्ह्यामध्ये आक्रमक चेहरा म्हणून या ठिकाणी आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे हे पद दिल्याचं बोललं जातं आहे। आमदार जयकुमार गोरे भाजपमध्ये गेल्या विधानसभेच्या पूर्वी आले आणि त्यानंतर त्यांनी चिन्हावर निवडणूक लढवली आणि निवडूनसुद्धा आले आणि यानंतरच्या काळामध्ये खरं तर भाजप सातारा जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं पुढं जाणार यासाठी व्यवस्था आखली जात होती। मात्र आगामी सर्व नगरपालिका निवडणूक आहेत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यासाठी एक आक्रमक चेहरा म्हणून आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे पाहिलं जातं आणि यामुळं जे गावोगावचे कार्यकर्ते आहेत, तालुकास्तरीयचे जिल्हास्तरीय कार्यकर्ते या एक नवचैतन्य निर्माण झालेलं दिसतं आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या टर्ममध्ये सुद्धा विक्रम पावसकर हे जिल्हाध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा अत्यंत चांगलं काम केलं आणि दुसरी टर्मसुद्धा ते विक्रम पावसकर यांच्याकडे दिली होती। मात्र या समोर या निवडणुका पाहता हा निर्णय घेतलेला दिसतोय आणि सातारा जिल्ह्यामध्ये भाजपला खूप मोठा एक संधी उपलब्ध होऊ शकते असा एक वरिष्ठांना भाजपच्या वाटते। यामुळं जयकुमार गोरे हे आता जिल्हाध्यक्ष निवडलेले आहेत। आता जयकुमार गोरे हे जिल्हाध्यक्ष झाल्यामुळं जिल्ह्यातील काँग्रेसमधले अनेक इच्छुक या ठिकाणी भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे। यामध्ये खरं तर खटाव मान मतदारसंघामध्ये तर त्यांचं प्राबल्य आहेच, मात्र कराड उत्तरमध्ये सुद्धा, कराड दक्षिणमध्ये सुद्धा काही जे काँग्रेसशी त्यांचे संपर्कातले लोक आहेत। याचबरोबर सातारा आहे, महाबळेश्वर आहे, वाई आहे, फलटण आहे या ठिकाणचे सुद्धा बरेचसे कार्यकर्ते हे यांचे व्यक्तिगत संबंध कोरेगाव मतदारसंघामधील सुद्धा चांगले संबंध असल्यामुळं खरं तर भाजपमधलं इनकमिंग हे वाढण्याची शक्यता आहे। म्हणजेच आगामी काळात जयकुमार गोरे हे अध्यक्ष झाल्यामुळं भाजपला नक्कीच आगामी या नगरपालिका निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक आहेत, या सर्व निवडणुकीमध्ये नक्कीच फायदा होणार आहे।